श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. आयुष्यमान भवपुत्र, यशस्वी भवपुत्र. प्रणाम महाराज. महाराणी कैकेयी यांची दासी तुमच्यासाठी संदेश घेऊन आली होती. महाराणी तुम्हाला शीघ्र अतिशीघ्र भेटू इच्छितात. कैकेयी, कैकेयी, कैकेयी. कैकेयी, महाराणी कैकेयी कुठे आहेत? आम्ही विचारलं, महाराणी कैकेयी कुठे आहेत? महाराज, महाराणी क्रोधित होऊन कोपभवनात गेल्या आहेत. कोपभवनात? समाचार सुन भूप के ठिठक गए वहीं पांव. मंगल तिथि पर पड़ गई जो अनिष्ट की छांव. कैकेयी, महाराणी कैकेयी. एवढा अंधार का आहे इथे? नाही, आमची कैकेयी इथे असूच शकत नाही. बाहेर संपूर्ण अयोध्या आमच्या रामाच्या राज्याभिषेकाच्या आनंदात दीपोत्सव साजरा करत आहे. मग रामची धाकटी माता या अंधकारात का? नाही. कैकेयी कुठे? काय झालं कैकेयीला? एवढा क्रोध? महाराणी कैकेयी, कुठे आहेस तू? कैकेयी, कैकेयी,
काय झालं काही आणि ही जुनी साडी का नेसली आहेस तू? काहीतरी सांग. कोणी अपमान केला आहे का तुझा? कोप भवनात का आली आहेस काही? आणि या शुभ प्रसंगी तू तुझे सगळे अलंकार का फेकले आहेस? काही तू क्रोधित का आहेस? उठ प्रिये, आम्हाला सांगणार नाहीस काही? कोण तुझं वाईट केलं आहे? कोण आहे ज्याला आपले प्राण प्रिय नाहीत? काही आम्ही तुझा क्रोध आणि विरह सहन करू शकत नाही. तुला माहित आहे आणि संपूर्ण अयोध्येला हे चांगलंच माहित आहे की तू आम्हाला आमच्या प्राणांहून प्रिय आहेस. तुझ्या आनंदातच आमचा आनंद आहे काही. तुला माहित आहे की जिथवर सूर्य भ्रमण करतो तिथवर पृथ्वीवर माझा अधिकार आहे. द्रविड, सिंध, सौराष्ट्र, मगध, काशी, कोसल, मत्स्य, किती नावं घेऊ काही, किती नावं घेऊ? सगळ्यांवर माझा अधिकार आहे. ही सगळी मोठी साम्राज्य आहेत काही आणि या मोठ्या साम्राज्यातील अत्यंत मौल्यवान वस्तू आम्ही तुझ्या छोट्या इच्छेसाठी तुला आणून देऊ शकतो. तू केवळ एकदा माग, पण आमच्यावर रागावू नको, आमच्यावर क्रोधित होऊ नकोस, आमच्यापासून तोंड फिरवू नकोस काही. तुला माहित आहे ना काही, माझे प्राण, माझे पुत्र, सारे कुटुंबीय, माझी प्रजा, माझं संपूर्ण राज्य सगळं तुझ्या अधिकारात आहे. तू केवळ एकदा तुझ्या क्रोधाचं कारण सांग, मग जसा सूर्य धुक्याला नष्ट करतो मी तुझा क्रोध नष्ट करेन. उठ ना काही. या शुभ प्रसंगी असा अशुभ वेश धारण करू नको. त्यागून टाक तुझा क्रोध. उठ, आपल्या कक्षात चल. काही आम्ही तुझ्या आनंदासाठी काहीही करू शकतो. तुला काय हवंय माग आम्हाला, माग. मी तुझी प्रत्येक मागणी तत्काळ पूर्ण करेन, हे माझं वचन आहे प्रिय. तुम्ही तुमचे वचन कधी पूर्ण केले आहेत? काही माग माग म्हणत नवीन वचन देत आहात, पण तुमचे पूर्वीचे वचन कधी पूर्ण करणार महाराज? पूर्वीचे वचन विसरलात ना महाराज? देवासुर संग्राम झाला होता महादैत्य शंभरासुराच्या विरुद्ध. तुम्ही देवेंद्रांची मदत केली होती. कसे विसरू शकतो काही? त्यावेळी आमच्या रथाची सारथी तूच तर होतीस. फक्त तेवढंच आठवतंय? नाही, आम्हाला सगळं आठवतं. युद्धात बाण लागल्यानंतर मूर्छित झालो होतो. मग तू कुशलतापूर्वक रथ चालवून मला संग्रामापासून लांब घेऊन गेली होतीस आणि माझ्या प्राणांचे रक्षण केले होतेस. त्या क्षणापासून या दशरथाच्या प्राणांवर केवळ तुझाच अधिकार आहे काही. फक्त बोलण्यापुरतच आहे महाराज. वास्तविक बघता हा अधिकार तुम्ही मला कधी दिलाच नाही. अगदी तसेच जसे युद्धाच्या वेळी दिलेले 2 वरदान तुम्ही आजपर्यंत पूर्ण केले नाहीत. हो, तर हे आहे तुझ्या क्रोधाचे कारण.
पण तूच म्हणाली होतीस प्रिये की वेळ आल्यावर तू स्वतः दोन्हीवर मागशील. शब्दयुक्ती कोणी तुमच्याकडून शिकावी महाराज. दशरथ शब्दयुक्ती करेल? नाही, अजिबात नाही. आजही आम्ही 2 वर पूर्ण करण्यास वचनबद्ध आहोत. कैकेयी, उद्या माझ्या रामाचा राज्याभिषेक आहे प्रिये. मी या प्रसंगी खूप आनंदी आहे, खूप आनंदी. जर तू 2हून अधिक वर मागशील तरीही मी सहर्ष देईन. त्याआधी हे 2 वर पूर्ण करा. माग, जे हवं ते माग. महाराज, आम्हाला तुमच्या बोलण्यावर विश्वास राहिला नाही. कैकेयी, तू रघुवंशी दशरथाच्या बोलण्यावर अविश्वास दाखवतेस. रघुकुळाची रीत आहे निराळी. प्राण जाओ पण वचन न जाओ. तुम्हासे ठाऊक आहे महाराज की कैकेयी भोळी भाबडी आहे. तुमच्या अशा बोलण्यात ती अडकून जाते. नाही प्रिये, तू खरंच आम्हाला प्राणांहून प्रिय आहेस. आम्ही तुझी शपथ घेऊन सांगतो की याच क्षणी आम्ही तुला ते 2 वर देऊन टाकू जे तू मागशील. आमची शपथ? हो, तुझी शपथ. महाराज, तुम्हाला तुमच्या प्राणाहून प्रिय आणखी एक व्यक्ती आहे. हो, राम. राम तर माझे पंचप्राण आहे कैकेयी. मग तुम्ही रामाची शपथ का घेत नाही? झालात ना शांत? तुम्ही फक्त शब्दकोटी खेळू शकता. सांग कैकेयी, तुम्हाला सगळ्यात मौल्यवान वस्तू आणून देतो आम्ही. तुम्ही आम्हास प्राणाहून प्रिय आहात. आम्हास हे कळले आहे महाराज की तुमच्यावर आमचा कितपत अधिकार आहे. तुम्ही जा इथून, निघून जा तुम्ही. किती क्रोध येतो तुला, परंतु क्रोधातही तू अतिशय सुंदर दिसतेस. तुझं रागावणंही आम्हाला चांगलं वाटतं. मी रामाची शपथ घेऊन सांगतो कैकेयी, मी तुझी कुठलीही मागणी पूर्ण करेन. तुझे 2ही वर पूर्ण करेन. परंतु त्यापूर्वी तुला हा तुझा भयंकर वेश त्यागावा लागेल. सुंदर, मनोहर दिसावं लागेल. माझी कैकेयी व्हावं लागेल. परंतु आम्ही नाही, तुझे सगळे परंतु आम्ही तुझ्या कक्षामध्येच ऐकू. या कोप भवनात नाही. आणि कैकेयी, रामाची शपथ घेतल्यानंतर तर तुझ्या मनात कसलाही संदेह, कसलाही संशय येता कामा नये. तू महाराणी कैकेयी होऊन महाराज दशरथांना भेट. मग महाराज दशरथ तुझे 2ही वरदान अवश्य पूर्ण करतील. अरे वा, नचिकेत, वासू सगळे आले आहेत. आमचा मित्र राजा होणार आहे. त्याला शुभेच्छा द्यायला आलोय.
हे तिघे आमचे बालमित्र आहेत. यांच्यासोबत लहानपणी आम्ही खूप खेळ खेळायचो. खूप आठवणी आहेत यांच्यासोबतच्या. आज यांना इथे पाहून असं वाटतंय माझे बालपण परत आले आहे. तुम्ही बसा ना. नाही जनकनंदिनी, येण्या अगोदर लक्ष्मणाने अट घातली होती. की रामास अधिक काळ भेटता येणार नाही. लक्ष्मण, क्षमा असावी भ्राता, परंतु तुम्हाला आता अनुष्ठानाला बसायचे आहे आणि गुरुदेव वसिष्ठांनी जी पूजा अर्चना करण्यास सांगितले आहे त्याचे काय? बस. लक्षात ठेव, मी यांचा मित्र आहे. मी राजा झालो किंवा नाही तरी सदैव यांचा मित्रच राहणार. आम्हा सगळ्यांतर्फे ही भेट. ताई, 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 आम्हास तर असे वाटत आहे की आपल्या रामाच्या राज्याभिषेकाचा आनंद लुटण्यासाठी कैकेयी प्रजेबरोबर नृत्य करण्यासाठी नाही ना निघून गेली. ताई, अन्यथा ती इथे नक्की आली असती. हो सुमित्रा, रामाच्या राजा बनण्याच्या आनंदामध्ये कैकेयीने आतापर्यंत सेवक सेविकांना रत्नजडित दागिने भेट म्हणून दिले असते. ताई, ती साज शृंगार तर करत नसेल ना? पण ताई, राज्याभिषेक तर आपल्या रामाचा आहे, कैकेयीचा नाही. कैकेयी रामाची प्रथम माता आहे सुमित्रा. राज्यामध्ये तिचा सन्मान आणि गौरव तर झालाच पाहिजे. तिच्या भरतपेक्षा अधिक तिने माझ्या रामावर प्रेम केले आहे. ठुमक ठुमक कैकई चालताना नाद होई पैंजणाचा. ठुमकत ठुमकत कैकई चालताना. महाराणी कैकई, अजूनही रागावली आहेस का? आम्ही रामाची शपथ घेऊन सांगितलं आहे ना की तुझे 2 वर अवश्य पूर्ण करेन. मग पूर्तता का करत नाही तुम्ही? कधी कधी तू लहान मुलांप्रमाणे हट्ट करतेस महाराणी. आधी आमच्या रामाचा राज्याभिषेक तरी होऊ दे. याचा अर्थ तुम्ही आम्हास वर देणारच नाही आहात? असं नाही महाराणी. मी कोणालाही निराश पाहू शकतो, परंतु तुला अजिबात नाही. तुला माहित आहे ना, तू माझी सगळ्यात प्रिय राणी आहेस. तू जे मागशील ते मी तुला देईन, किंतु माझ्यापासून दूर जाऊ नको. माग. काय मागायचं आहे तुला? इंद्राचं सिंहासन, स्वर्गाचं राज्य? बोल. आम्हाला फक्त आमचे 2 वर हवे आहे. ठीक आहे महाराणी, माग.
काय झालं महाराणी? आम्ही विचार करत आहोत सर्वप्रथम कोणता वर मागू. पहिला की दुसरा? महाराणी, पहिलाच माग. मग ऐका महाराज, आमचा पहिला वर म्हणून आमची इच्छा आहे रामाचा नाही तर भरतचा राज्याभिषेक. भरतचा राज्याभिषेक? होय महाराज. आणि आमचा दुसरा वर म्हणजे रामासाठी 14 वर्षांचा वनवास. रामाला